नमस्कार मित्रांनो, मी वसुंधरा नर्सरीचे मालक योगेश पाटील उंटावत. तर आपल्याकडे टरबूज, डांगर, पपई, मिरची सर्व प्रकारची रोपं मिळतात आणि आपण ज्या शेतकऱ्यांना रोपं देतोय ते सर्व सक्सेसफुल होतोय. आपण गोपाल महाजन यांना लायलपूर ही व्हरायटी, डांगर ही व्हरायटी दिलेली आहे. तर त्यांच्या मार्फत त्यांना कशा प्रकारचं उत्पादन झालं त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया. जय श्री महाकाल शेतकरी मित्रांनो, आपण आलेलो आहोत बाटपुरा गावात खरबुजाच्या प्लॉट मध्ये. हा जो प्लॉट बघतोय आपण आज, तर त्यावर वसुंधरा नर्सरीचे मालक श्री योगेश दादा पण आलेले आहेत आणि हा प्लॉट आहे गोपाल दादांचा. तर त्या प्लॉटवर आलो होतो आपण. हा प्लॉटची जी कंडिशन आहे शेतकरी मित्रांनो, तर ती अशी की पहिले जे 5 प्लॉट आहेत ते 5 प्लॉट एकदम रिस्की पिरियड मध्ये लागले होते. अशा कंडिशन मध्ये सुद्धा हा प्लॉट म्हणजे इतका टिकून आणि साईज मध्ये आहे. 1-2-3 दिवसांनी व्यापारी पण येणार आहे, त्याचा सौदा पण होणार आहे. थोडाफार माल निघाला आहे प्लॉट मध्ये 1 क्विंटल 1.5 क्विंटल. पण मग इथून 2-3 दिवसानंतर सौदा झाल्यानंतर हा माल स्टार्ट होणार आहे. शेतकरी मित्रांनो, या प्लॉटला काय काय अडचणी आल्यात व शेतकरी मंडळांचं काय समाधान झालं ते आपण गोपाल दादांना विचारू. गोपाल दादा, हा जो प्लॉट लावला आपण, तर याला तुम्ही काय काय केलं सुरुवातीपासून सांगू शकता? सर्वात आधी मी रोप आणलंय योगेश दादांकडनं, योगेश दादा पाटील उंटावत. त्याच्या रोप एक नंबर क्वालिटीचं रोप दिलेलं आहे मला. रोप पासून मी खूप समाधानी आहे आणि तुम्ही बघू शकता माझी सेटिंग कशा प्रकारे झालेली आहे. असं एकदम व्यवस्थितरित्या झालेली आहे. आणि ते दुसरं सहकार्य म्हणजे राहुल दादा म्हणजे बळीराजा सीड्सवाले यांनी योग्य मार्गदर्शन केलं, त्याच्यामुळे हे फलधारणा व्यवस्थित झालेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला उत्पादन चांगल्या प्रकारे घ्यायचे असेल तर आपल्याकडे टरबूज, डांगर, पपई, मिरची तर या सर्व प्रकारचे रोपं भेटतील. तर एकदा वसुंधरा नर्सरी उंटावत या ठिकाणी भेट द्या.